नमस्कार। आज भाग 19 मध्ये मी महाराष्ट्रातले महत्त्वाचे औष्णिक विद्युत प्रकल्प घेऊन आलो। तर महाराष्ट्रातल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या जोड्या लावा यासाठी एक प्रश्न येतो। तर ते बघा कसे आहेत, कोणत्या घटकाचे आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात ते बघू आपण। खापरखेडा आणि कोराडी हे दोन वेगवेगळे आहेत, तर ते आढळतात आपल्याला नागपूर जिल्ह्यात। पारस हे आपल्याला आढळतो अकोला जिल्ह्यात। दीपनगर हे खऱ्या अर्थाने भुसावळ असं म्हणून ओळखलं जातं, ते आढळतं जळगाव जिल्ह्यात। एकलहरे नाशिक आणि परळी वैजनाथ बीड या घटकांवर जोड्या लावण्यासाठी जो भाग येतो तो नक्कीच आपल्याला 1 मार्क देऊ जातो। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।